Hello students, welcome back to the Award Educational Academy YouTube channel. Students, today we are going to see active and passive transport. बघा सेल बघतोय आपण. या सेल धड्यामध्ये मेम्ब्रेनच्या अक्रॉस जी होणारी मूवमेंट आहे त्याला आपण ट्रान्सपोर्ट म्हणतो. मग ट्रान्सपोर्टमध्ये आपण डिफरंट टाइप्स बघितल्या, डिफ्युजन बघितलं आणि ऑस्मॉसिस बघितलं. राईट, नाउ वी हॅव टू सी ॲक्टिव अँड पॅसिव्ह टाइप ऑफ ट्रान्सपोर्ट. ओके, पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट म्हणजे काय आणि ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट म्हणजे काय, तर इथं खूप सिम्पली मी तुम्हाला या फिगरच्या मदतीनं समजावून सांगणार आहे की कशा पद्धतीनं होतं पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट. राईट, फर्स्ट विल सी पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट. पॅसिव्ह ट्रान्सपोर्टमध्ये एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, विदाउट एक्सपेंडिचर ऑफ एनर्जी ट्रान्सपोर्टेशन इज टेक्स प्लेस. कुठलीही एनर्जी तिथं अप्लाय करायची गरज नाही आहे आणि विदाउट अप्लाइंग एनर्जी, विदाउट अप्लाइंग फोर्स वी हॅव टू डू ट्रान्सपोर्टेशन. ओके, कुठलीही एनर्जी न वापरता केलं जाणारं जे ट्रान्सपोर्ट आहे त्याला म्हणायचं पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट. पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट इज टेक्स प्लेस इन कॉन्सन्ट्रेशन ग्रॅडियंट वे. बघा पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट कसं होतं, कॉन्सन्ट्रेशन ग्रॅडियंटच्या मदतीनं होतं आणि कॉन्सन्ट्रेशन ग्रॅडियंट म्हणजे हाय कॉन्सन्ट्रेशन टू लो कॉन्सन्ट्रेशन, मूवमेंट ऑफ सबस्टन्सेस फ्रॉम हाय कॉन्सन्ट्रेशन टू लो कॉन्सन्ट्रेशन. राईट, हे झाले पॅसिव्ह ट्रान्सपोर्टचे कॅरेक्टरिस्टिक्स. ओके, एक विदाउट एक्सपेंडिचर ऑफ एनर्जी आणि सेकंड फ्रॉम हाय कॉन्सन्ट्रेशन टू लो कॉन्सन्ट्रेशन मीन्स कॉन्सन्ट्रेशन ग्रॅडियंट वेनी हे ट्रान्सपोर्ट होतं. राईट, आता बघा याच ट्रान्सपोर्टेशनमध्ये आपण बघूयात डिफ्युजन, सिंपल डिफ्युजन. डिफ्युजन मीन्स components or solid components transferred across the membrane, liquid or gaseous component transport across the membrane. जेव्हा लिक्विड येतं तेव्हा ऑस्मॉसिस म्हणतो. आता आपण डिफ्युजन बघतोय, म्हणजेच या दिस इज द मेम्ब्रेन, हे मध्ये मेम्ब्रेन आहे, बायलेअर मेम्ब्रेन, लिपिड बायलेअर मेम्ब्रेन. हा एक लिपिडचा लेअर आहे, हा दुसरा लिपिडचा लेअर आहे आणि हे मध्ये मध्ये प्रोटीन्स आहेत. आपण हे मेम्ब्रेनमध्ये बघितलंय, प्लाझ्मा मेम्ब्रेनमध्ये. राईट, नाऊ बघा हा मॉलिक्यूल आहे किंवा दिस इज द कंपोनंट गोइंग टू ट्रान्सपोर्ट अक्रॉस द मेम्ब्रेन. ओके, थ्रू दिस मेम्ब्रेन, राईट, थ्रू दिस लिपिड बायलेअर मेम्ब्रेन. आता हे जे काही मेम्ब्रेन आहेत हे मेम्ब्रेन कशाने बनलेले आहेत, लिपिड्सनी बनलेले आहेत. ओके, आणि लिपिडनी बनलेले असल्या कारणानं हे जे मॉलिक्यूल आहेत हे मॉलिक्यूल लिपिड सोल्युबल असतील. कसे असतील, लिपिड सोल्युबल असतील. तर हे लिपिड सोल्युबल मॉलिक्यूल्स इझिली कॅन पास फ्रॉम द मेम्ब्रेन फ्रॉम हाय कॉन्सन्ट्रेशन टू लो कॉन्सन्ट्रेशन. This movement of components across the membrane is known as simple diffusion. याला काय म्हणाल तुम्ही, सिंपल डिफ्युजन. बघा सिंपल डिफ्युजन म्हणजे जेव्हा लिपिड सोल्युबल कंपोनंट्स असतील त्यावेळी ते त्या मेम्ब्रेनच्या अक्रॉस आरामात पास होतात, कारण आपलं जे मेम्ब्रेन बनलेलं आहे ते सुद्धा लिपिड आणि प्रोटीननी बनलेलं आहे. मग लिपिड सोल्युबल गोष्टी पटकन त्या अक्रॉस द मेम्ब्रेन पास होतील, आहे की नाही. सो दिस इज नोन ॲज सिंपल डिफ्युजन. म्हणजेच बॉर्डर आहे, राईट, आणि दहशतवादी, म्हणजेच सपोज हा दहशतवादी आहे आणि हा जर आर्मीचा ड्रेस घालून आला, इंडियन आर्मीचा, तर याला पटकन काय केलं जाईल, इकडे यायला अलाउ केलं जाईल. का, तर त्याचा ड्रेस कोड सेम आहे की नाही. म्हणजेच हा यांच्यामध्ये मिक्स होण्यासारखा आहे म्हणून हा आरामात अक्रॉस द मेम्ब्रेन येऊ शकतो, अक्रॉस द बॉर्डर येऊ शकतो. सिंपल डिफ्युजन. ओके, दिस इज नोन ॲज सिंपल डिफ्युजन. किंवा सिम्पली आपला एखादा सैनिक बॉर्डरच्या पलीकडे गेला तर याला कोड विचारला जातो, आहे की नाही. चुकून जर तो बॉर्डरच्या पलीकडे गेला असेल तर याला कोड विचारला जातो आणि त्यांनी कोड सांगितला की त्याला आरामात आपल्या बॉर्डरमध्ये घेतलं जातं. सिंपल टाईप ऑफ डिफ्युजन. Right, now second type of diffusion is facilitated diffusion. सोल्युबल असतील, लिपिड सोल्युबल गोष्टी तर पटकन ट्रान्सपोर्ट अक्रॉस द मेम्ब्रेन होतील, पण
जर गोष्टी त्या लिपिड सोल्युबल नसतील तर त्यांचं काय करायचं? फॉर एक्झाम्पल जे हायड्रोफिलिक मॉलिक्यूल आहेत बघा, हायड्रोफिलिक, हायड्रो म्हणजे पाणी, ओके, फिलिक वॉटर लिव्हिंग मॉलिक्युल्स. मग जे वॉटर मॉलिक्यूल आहेत किंवा वॉटरमध्ये मिक्स होणारे मॉलिक्यूल आहेत त्यांनी कसं यायचं? जे लिपिडमध्ये असतील ते आरामात येतील, पण जे वॉटर सोल्युबल असतील किंवा वॉटर लिव्हिंग असतील त्यांनी कसं यायचं? कारण हा जो एरिया आहे टेल्स आर हायड्रोफोबिक, त्यांना जमत नाही आहे, पाण्याचं त्यांचं वाकडं आहे. आता त्यांना मध्ये कसं घ्यायचं? तर त्यांच्यासाठी एक स्पेशल टाईपचं काय होतं? डिफ्युजन होतं. वी कॉल दिस डिफ्युजन ॲज अ फॅसिलिटेटेड डिफ्युजन. फॅसिलिटेटेड डिफ्युजन, ओके. फॉर एक्झाम्पल हे ट्रान्सपोर्ट घडवून आणण्यासाठी स्पेशल टाईपचे चॅनल्स असतात आणि त्या स्पेशल टाईपच्या चॅनलमधून यांना काय केलं जातं? पास केलं जातं. त्यांना स्पेशल टाईपच्या चॅनलमधून या प्रोटीनच्या चॅनलमधून त्या रस्त्याने त्यांना अक्रॉस द मेम्ब्रेन आणून दिलं जातं. त्याला म्हणायचं फॅसिलिटेटेड डिफ्युजन, ओके. सेम इंडियन आर्मीचाच सोल्जर आहे, तो बॉर्डरच्या पलीकडे गेलाय, पण जिथं त्याची बॉर्डर क्रॉस झाली तिथून तो दुसऱ्या ठिकाणी पोहोचलाय आणि दुसऱ्या ठिकाणाहून एंट्री करायची आहे त्याला इंडियन बॉर्डरमध्ये. आता मात्र फक्त कोड विचारून चालणार नाही किंवा ड्रेस कोड चेक करून चालणार नाही. आता आपल्याला त्याला काय करायला लागेल? एका स्पेशल फोर्सद्वारे आतमध्ये आणायला लागेल. मग त्याला सगळ्या गोष्टी, सगळे चेकपोस्ट, सगळ्या ठिकाणी त्याची आयडेंटिटी प्रूव्ह करायला लागेल आणि मग स्पेशल असं ते काही एंट्रन्स असेल, त्या स्पेशल एंट्रन्सनी तो काय होईल? इंडियन आर्मीमध्ये किंवा अक्रॉस द बॉर्डर पास होईल. म्हणजे त्याला आपण फॅसिलिटेटेड डिफ्युजन म्हणतो. डिफ्युजनच आहे पण कसं आहे? फॅसिलिटेटेड. त्याला खास ती सोय करून दिली आहे त्याच्या ट्रान्सपोर्टेशनसाठी. दिस इज नोन ॲज फॅसिलिटेटेड डिफ्युजन, ओके. बोथ द टाइप्स ऑफ डिफ्युजन आर ऑफ पॅसिव्ह टाइप और पॅसिव्ह डिफ्युजन. दोघांनाही एनर्जी लागत नाही. विदाउट एक्सपेंडिचर ऑफ एनर्जी दे कॅन केम अक्रॉस द बॉर्डर, ओके. याला इकडून कुठलाही फोर्स अप्लाय करायची गरज नाही, जबरदस्ती करायची गरज नाही आहे. कोड सांगितला, प्रोसिजर फॉलो केली की ते बरोबर काय येतील? अक्रॉस द मेम्ब्रेन पास होतील. दिस इज नोन ॲज फॅसिलिटेटेड डिफ्युजन, ओके. अँड दिस प्रोटीन चॅनल इज नोन ॲज चॅनल प्रोटीन. ते काय करतं? त्याला येण्यासाठी रस्ता तयार करून देतं. दिस इज नोन ॲज चॅनल प्रोटीन. नाव बघा, पुढचं जे काही ट्रान्सपोर्ट आहे तो सुद्धा हे एक स्पेशल असं कॅरियर प्रोटीन आहे. कॅरियर प्रोटीन, दिस प्रोटीन इज नोन ॲज कॅरियर प्रोटीन. हे सुद्धा या फॅसिलिटेटेड डिफ्युजनचाच प्रकार आहे. आता इथं या चॅनलद्वारे हा मॉलिक्यूल सिम्पली त्या चॅनलच्या मधून अक्रॉस द मेम्ब्रेन पास झाला होता. मात्र इथं याला कॅरी करण्यासाठी कोणीतरी असेल. इथं एकट्याला पाठवून दिलं होतं, इकडं त्याच्यासोबत कोणीतरी येईल, कॅरियर असेल त्याला, ओके. किंवा ट्रान्सपोर्ट असेल, एखाद्या स्पेशल अशा गेस्टसोबत किंवा स्पेशल अशा माणसासोबत त्याला पाठवून दिलं जाईल. त्याला म्हणायचं कॅरियर प्रोटीन. तर आता हा जो आहे तो चॅनल कॅरियर प्रोटीनचा आहे, कॅरी करणारा सोबत आहे आणि या मॉलिक्यूलसोबत त्याला अक्रॉस द मेम्ब्रेन पास होण्यासाठी दुसरे कॅरियर्स किंवा दुसरे ट्रान्सपोर्टर्स मदत करतील. अँड दिस इज ऑल्सो नोन ॲज फॅसिलिटेटेड डिफ्युजन. These three types of diffusions are passive type of transport. Okay, now we have to see special type of diffusion named as active transport. Okay, or this transport is known as active transport. बघा, पॅसिव्ह मध्ये एनर्जी लागत नव्हती, आता इथे ऍक्टिव्ह आहे. मग ऍक्टिव्ह मध्ये एनर्जी युटिलाइज करावी लागणार आहे. एनर्जीचा वापर करून, शक्तीचा वापर करून आपल्याला त्याला काय करायला लागेल? फोर्सफुल्ली अक्रॉस द मेम्ब्रेन पास करायला लागेल. दिस इज नोन ॲज ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट. In a case of active transport, energy is utilized. That energy is in the form of ATP. ॲडिनोझिन ट्रायफॉस्फेटच्या फॉर्ममध्ये एनर्जी असते, करन्सी असते सेलकडं, राईट. आणि ही एनर्जी वापरून आपल्याला याच्यामध्ये काय करायला लागेल? त्या अक्रॉस द मेम्ब्रेन मॉलिक्युल्सला पास करायला लागेल, राईट. फॉर एक्झाम्पल, इकडं हे दहशतवादी आहेत
आणि यांना अक्रॉस द मेम्ब्रेन पास व्हायचं आहे, तर ते इझिली इंडियन आर्मी येऊ देईल का, त्यांना अलाउ करेल का? नाही. त्यांना इथं फोर्स वापरायला लागेल, त्यांना इथं बंदुका वापरायला लागतील आहे ना, त्यांना इथं पैसे खूप सारे युटिलाइज करावे लागतील आणि मग वेगवेगळ्या मार्गांनी ते काय होतील, आतमध्ये येतील आहे ना. हे तेवढं इझी नाही आहे, कारण हे आपल्यातले रिकग्नाइज्ड नाही आहेत. आपल्याला यांना आत घ्यायचं आहे का नाही हे कोण ठरवेल, हे मेम्ब्रेन ठरवेल. आणि मग जेव्हा यांना या मॉलिक्युल्सला आत यायचं आहे तेव्हा त्यांना एनर्जी एक्सपेंड करायला लागेल आणि यांचं कॉन्सन्ट्रेशन कसं असेल, कमी असेल. कुठं, बाहेर. मग हे काय झालं, अगेन्स्ट कॉन्सन्ट्रेशन ग्रॅडियंट, लो कॉन्सन्ट्रेशन टू हाय कॉन्सन्ट्रेशन. जेव्हा त्याची मुवमेंट होते तेव्हा त्याला म्हणायचं अगेन्स्ट कॉन्सन्ट्रेशन ग्रॅडियंट, राईट. सो इन केस ऑफ पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट वी हॅव टू युटिलाइज एनर्जी and this energy is in the form of ATP energy. सो बघा, हा मॉलिक्यूल त्याच्यासोबत एक कॅरियर प्रोटीन आहे आणि या कॅरियर प्रोटीनच्या मदतीनं हा काय होईल, अक्रॉस द मेम्ब्रेन, मेम्ब्रेनला बॉर्डर पार करून आतमध्ये येईल सेलच्या आणि ते होताना ATP एनर्जी वापरली जाईल. ATP एनर्जीमधला ती जी काही मॉलिक्यूल आहे, एनर्जी आहे ती युटिलाइज करून त्याच्या बदल्यात ADP आणि इनऑर्गॅनिक फॉस्फेट हा रिलीज होईल. ओके. आणि हा डायफॉस्फेट, ॲडेनोझिन डायफॉस्फेट आणि ट्रायफॉस्फेट त्यातली एनर्जी वापरली, हा डायफॉस्फेट तयार झाला आणि सोबतच एक इनऑर्गॅनिक फॉस्फेट सुद्धा रिलीज झाला. आणि मग याच्या एक्सपेंडिचरवरनं ही ATP खर्च करून आपल्याला या मॉलिक्यूलला काय केलंय, आतमध्ये आणता आलंय. मग आपण एनर्जी खर्च केली आहे म्हणून त्याला म्हणायचं ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट. ओके. विदाउट एनर्जी पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट, पॅसिव्ह ट्रान्सपोर्टमध्ये सिंपल डिफ्युजन किंवा फॅसिलिटेटेड डिफ्युजन, राईट. आणि इन केस ऑफ ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट दॅट इज विथ एक्सपेंडिचर ऑफ एनर्जी, राईट. ट्रान्सपोर्ट अक्रॉस द मेम्ब्रेन इज नोन एज ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट. इतकं सोपं आहे. ओके. तर अशाच पद्धतीनं मेम्ब्रेनच्या अक्रॉस गोष्टी काय होतात, मूव्ह होतात. दिस इज पॅसिव्ह अँड ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट.